स्वराज्याची पहिली राजधानी असणारा, इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून असणारा गौतमीपुत्र सतकर्णी म्हणजे शालिवाहन राजा यांनी शंकांना हरवून इसवी सनाच्या 78 साली स्वतःच्या नावाचं शक सुरू केलं असा हा किल्ला म्हणजेच दुर्गराज राजगड किल्ला। हा त्याच्या महत्वाकांक्षांची उंची दाखवतो। म्हणूनच तर या किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावर आले असता तुम्हाला स्वर्गाहून सुख प्राप्त होतं असा हा दुर्गराज राजगड किल्ला। नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण आज चाललेलो आहोत राजगड या किल्ल्यावरती। तर जसं तुम्ही ऐकलात की आता कारवीची फुलं उमललेली आहेत आणि तेच पाहण्यासाठी आपण चाललेलो आहोत राजगड या किल्ल्यावरती। आज आहे 23 तारीख, रात्री आम्ही निघालो। आता रात्रीचे वाजलेले आहेत 12 वाजलेले आहेत आणि आम्ही जवळजवळ 13 ते 14 जण आहोत आणि ही पोहोचची गाडी केलेली आहे डायरेक्टली। आम्ही इथून राजगडला निघालो। पहिला आमचा प्लॅन होता पुण्यावरून जायचं, पण ते आमचं कॅन्सल करून डायरेक्ट गाडी केलेली आहे। प्रवासापूर्वी गाडीचे पूजन केलं, हार लावलं व नारळाचं श्रीफळ देऊन गणपती बाप्पाच्या जयघोषात व शिवरायांच्या जयघोषात आम्ही प्रवास पुढे सुरू केला। मित्रांनो, प्रवास तर आपला सुखाचा झाला, पण आम्हाला जरासुद्धा कल्पना नव्हती की पुढचा ट्रॅक आपला किती कठीण होणार आहे। सकाळी 5:30 वाजता मित्राच्या घरी आम्ही येऊन पोहोचलो मले या गावात। नाश्ता वगैरे केला व सकाळी 7 वाजता आम्ही ट्रॅकला सुरुवात केली। मित्रांचं डिस्कशन चालू होतं की आपण सुरुवात कुठून करायची व नंतर कोणत्या ठिकाणी जायचं। मित्रांनो, तुम्ही जर काय पावसाळ्यामध्ये हा ट्रॅक करत असणार तर तुम्ही माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जरासुद्धा करू नका। तुम्ही उन्हाळ्यामध्ये येऊ शकता, कारण त्यावेळेस वाटा दिसतात। पावसाळ्यामध्ये सर्वत्र अगदी झाडी असते आणि सुवेला माचीवरती हत्तीप्रस्थ म्हणून एक बुरुज आहे, त्या बुरुजाच्या इथे दरवाजाजवळ आपण ही वाट जाऊन पोहोचते आणि त्याच तो जो पॅच आहे तो पॅच खूपच भयानक असा आहे आणि भयंकर डेंजर असा आहे। मित्रांनो, तुम्ही जर काही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आम्ही हा ट्रॅक कसा केला जातो। मित्रांनो, तुमच्या मित्रांमध्ये ही व्हिडिओ जरूर शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका। पाय बघा किती घाण झाले ते, एवढा चिखळ आहे ना परपरीत। हा जो दिसतोय हा पूर्ण चिखळ आहे आणि ह्याच्यामध्ये पाय पूर्ण आतमध्ये रुतले जातात। तर अशी सुरुवातीलाच ही परिस्थिती आहे। काटे आता इथे पण मी पडलो, पाय अटकला आणि एक पडलो। सुंदर आहे हा नजारा, तुम्ही बघू शकता। आता आम्ही या वाटेने जे चाललो आहोत, दोन्ही साईडला तिरड्याची फुलं आहेत आणि मधून हे असं वाट आहे। धुकं तर सगळीकडे पसरलेलं आहे, पण एवढं सुंदर दिसतंय ना, खूपच छान। मित्रांनो, राजगडावर जाण्यासाठी चोहू बाजूंनी आपल्याला पाऊल वाट आहेत। यामध्ये सगळ्यात सोपा रस्ता म्हणजे शिवकालीन राजमार्ग असलेला पाली दरवाजा। पाले खुर्द वाजेगर या मार्गे हा रस्ता आहे, ज्याने तुम्ही 2 ते 2.5 तासात किल्ल्यावरती पोहोचू शकता। मात्र आम्ही चोर दरवाजाने आलो, जो की खूप कठीण अशा परिस्थितीमध्ये अनुभवला, जो की मले या गावातून सुवेला माची या ठिकाणी असणारा चोर दरवाजा या ठिकाणी निघतो। जर का तुम्हाला पावसाळी येणार असाल तर या रस्त्याने कधीच नका येऊ, कारण ही वाट खूप दाट झाडींची आहे व वाट चुकण्याची क्षमता जास्त आहे। मित्रांनो, आता एवढा भाग चढून वरती आल्याच्या नंतर या मागच्या साईडने आपण वरती आलो आणि इकडे आल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता या साईडला सुद्धा खोल दरी आहे आणि या साईडला सुद्धा खाली खोल दरी आहे आणि फक्त आणि फक्त आपल्याला हा इथून असा सरळ जायला वाट। तर जाऊया आपण। मित्र अर्धे पुढे गेलेले आणि बाकीचे मित्रमंडळी मागे, तर आपण जाऊया पुढे, बघूया कसं अजून पुढे निमुळती वाट आहे। आता इथून आपण या साईडनी तर आलो, पण आता इथून पुढे जायची वाट मात्र पूर्णपणे बुजलेली आहे, गवत वाढलेलं आहे आणि मग प्रशांत आता वाट तयार करतोय। गेलेलो वाट शोधत, पण तिकडे पुढे काय वाट सापडली नाही। शेवटी आता खालना इकडे या साईडने वाट शोधलेली आहे,
बघूया आता ही तरी वाट सापडते का नाही. बघू शकता कारवीची फुलं. डोंगराळ भागामध्ये कसं आहे ना, काही काही ठिकाणी कारवी आहेत, काही काही ठिकाणी नाहीये. ही कुरडूची फुलं आहेत. त्यानंतर ही दुसरी एक व्हाईट फुलं कोणती आहेत माहित नाही, त्यांचं नाव नाही माहिती. त्यानंतर ही सोनकीची फुलं आहेत आणि ही सुद्धा वेगळी आणखीन कोणती फुलं आहेत जी आता याचं सुद्धा नाव नाही माहिती आपल्याला. बघा ही कारवीची फुलं. फायनली आपण कारवीची फुलं बघायला आलो मित्रांनो. सह्याद्रीमध्ये हरवलोय पण आम्ही अजून गिव्हअप नाही केला. आम्ही रस्ता शोधतोय. आमच्याकडे टाइम खूप आहे. आम्ही खूप लवकर निघालोय. फक्त थोडासा रस्ता चुकलोय, भटकलोय. फक्त एवढाच की वाट शोधता शोधता वाट लागलेली आहे. वाट तर लागलीच आहे पण काय करणार. पण आम्ही प्रयत्न करणार. गुगल बाबा आमच्याकडे आहेत पण ते सध्या हँग. काय अपेक्षा ठेवू नका. वाट आम्ही पूर्णपणे चुकलो होतो आणि फायनली ती वाट आम्ही शोधत सापडली आम्हाला आणि आम्ही प्रॉपर वाटेनेच चाललो आहोत. जेव्हा आता नेटवर्क आला आणि गुगल मॅपवरती चेक केलं तर बरोबर आम्ही वाटेवरूनच चाललेलो. आणि हीच सर्व ती कारवी आहे जी आपण पाहायला आलेलो आहोत आणि आपल्याला पूर्ण वाटेवरती ही कारवी पाहायला मिळते. एवढं 2 तासाचा प्रवास करून फायनली आपण सुवेला माची या ठिकाणी येऊन पोहोचले. ज्यावेळेस या ठिकाणी इथे पोहोचलो ना तर एक वेळेला असं फील झालं की आम्ही हरिहरगडावरती आलेलो आहोत. कारण हरिहरगडासारखाच एक हा एकदम उभाच्या उभा सुळका आहे. पण आपल्याला हरिहरला जसा वरती सरळ झाला आहे तसं इथला पण रस्ता तसाच आहे की नाही माहीत नाही. पण अंदाज तर तसंच वाटतंय की सरळ वाट आहे म्हणून. तर बघूया अजून पुढे आपल्याला कसा याचा आनंद पाहायला मिळतोय. आपण खालून मळेगावाच्या वाटेतून आलो. महादेववाडी वरती आलो. आपण थोडीशी आपली वाट पण चुकली पण वाट काढत आपण आलोय. शिवजी दिसतोय समोर. हा सुवेळा मातीच्या चिलकती तटबंदी आहे पूर्ण. आता आपल्याला इकडून जायचं दरवाजाला खाली उतरायचंय. सुवेळा याला का म्हटलं तर ही उगवती बाजू आहे. ज्यावेळी महाराज आले होते गड बघायसाठी त्यावेळी महाराजांनी इथून बघितलं हे सूर्य उगवतो. खाली गुंजोली गाव आहे. उगवत असताना ही पूर्ण माची एकदम अशी उधळत गेली. त्यामुळे जे आपण उगवत्याला काय म्हणतो सुवर्ण काळ असतो. पिवळं सोनं जसं दिसतं त्याच्या पद्धतीने ही माती लपडून उडत होती. त्यावेळी महाराजांनी सांगितलं की सुवेळा माची असं नाव द्या. त्यावेळी या मातीला सुवेळा माची नाव द्या. त्याची कमीत कमी 2 किलोमीटर लांबी आहे. वरती दोन्ही बाजूला चिलकती तटबंदी आहेत. आपण वरती गेल्यानंतर बघू शकतो. आता आपण या वाटेने चोर दरवाजावर जाऊन तिथून पद्मावती माची. मजा तर फक्त एकाचीच येते. फक्त संजय पाटेकरची. हा शिवराज सर म्हणणार. आपण मळेगावाच्या वाटेतून आल्यानंतर सुवेळा माचीच्या उजव्या बाजूने येत असताना आपल्याला एक खाली भुयारी मार्ग सापडतो. हा भुयारी मार्ग त्याच तज्ञांच्या मते असेल किंवा अजून बाकी संशोधकांच्या मते असेल की हा सुवेळा माचीच्या वरती चिलकती तटबंदी आहे ते वरती बाहेर पडत असणार आहे. हा खूप मोठा आहे पण आता आतमध्ये मुजलेला आहे. तुम्ही बघू शकता. परत एकदा समोर पाहताय किती अंधार आहे आणि याच्यातूनच आता आपल्याला जायचंय. जसं जसं आपण आतमध्ये जाऊ आपल्याला उजेड दिसतोय पण हा पूर्ण काळोख आहे आतमध्ये. त्या समोरून आपण सुवेला माचीकडून या साईडने चोर वाटेने आलो. आता इथून आपल्याला वरती जायचंय. हा कोणता स्पॉट आहे इथे? हत्तीप्रस्थ ना. जिथे अशी झाली आहे ना की आम्हाला सुवेला माची इथे वरतीच आहे पण त्या बुरुजाच्या खाली आम्ही येऊन अडकलो आहोत आणि इथून आम्हाला वाटच सापडत नाही. आता एक मित्र असं वरती गेलेले आहेत. इथून वाट नाहीये पण इथून वाट करत करत आम्ही वरती जायला मार्ग शोधतोय पण काय मार्ग मात्र सापडत नाही. आणि जवळजवळ आम्हाला इथे 1 पाऊण तास झाला आम्ही वाटच शोधतोय
पण वाटच काही सापडे नाही. आम्हाला वाट तर काय पाहिली नाही, भेटली नाही. हा इथे एक बुरुज आहे आणि या बुरुजाच्या इकडे पुढे एक दरवाजा आहे आणि या दरवाजा हे आता निघायचंय. बरं झालं की इथे एक हा भेंडीचा सापडा आहे, ते असं लावून ठेवलेलं आहे, त्यामुळे आता जायला एकेकाला मिळतोय. पण खूप कठीण आहे आणि आमच्यासोबत आता एक मुलगी सुद्धा आहे. हा स्पॅच बघा, इथून आम्ही वाट तयार केलेली. वाट आहेच नाही ही बघा, इथे डायरेक्ट खाली खोल दरी आहे. अर्जनी काय करा माहितीये, पुढे जा बॅग पार्सल इथे उभा राहिलेलं आहे. करतो आम्ही. बॅग जेवढं आतमध्ये जाऊन थांबते ना. ऍक्च्युली आम्ही वाट चुकलो आणि अशी गडबड झाली. धुकं बघा कसं निघतो त्या काय झालं रे कळीमध्ये. आणि असा हा दरवाजा एवढा स्पॅच भयानक आहे. आणि नशीब हा एक बांबू टाकलेला आहे, बांबू नाही भेंडीचा फांदी आहे हळूहळू आणि त्याच्याने यायला लागले. व्यवस्थित बांधलेलं का बघतो एकदा. हा बोल ना. हा हा दरवाजा आहे, दरवाजाने आलोय, इथून जातोय वरती, बघतोय दोरी वगैरे. शिवरायांनी हा किल्ला इसवी सन 1645 मध्ये ताब्यात घेतला. या किल्ल्यावर सुवेला माची, संजीवनी माची, पद्मावती माची व बालेकिल्ला बांधण्यात आला. याआधी या किल्ल्याला मुरुम देवाचा डोंगर असं नाव होतं. महाराजांनी बांधकाम केल्यानंतर याला दुर्गराज राजगड असं नाव दिलं. 12 कोसांचा घेर घालून असणारा हा किल्ला, एक कोस म्हणजे 3.25 किलोमीटर अंतर. अशा या किल्ल्याला घेरा घालणं हे खूप कठीण. तर मित्रांनो, हे आहे हवेपासून निर्माण झालेलं नैसर्गिक नेडे. तर तुम्ही पाहू शकता की हा एक असा कडा आहे आणि त्या कड्यामध्ये डोंगराला पोखरून हे नेडं तयार झालेलं आहे. हवा जोराची येते ना त्यावेळेस हवेने हे खळी अशी पडली जाते आणि त्याला नेडे असं बोललं जातं. तर हे तुम्ही बघू शकता केवढं मोठं असं हे नेडं बनलेले आहे. याच्या अगोदर सुद्धा आपण इर्शाल गडावरती आपण पाहिलं होतं की नैसर्गिकरित्या बनलेलं नेडं आपण तिथे सुद्धा पाहिलं होतं. आणि हे आता आपण सेकंड स्पॉट आपण पाहतो. शिवराय आग्र्याहून निसटून 12 सप्टेंबर 1666 याच किल्ल्यावरती सुखरूप पोहोचले होते. 24 फेब्रुवारी 1670 रोजी राजगडावरच राजाराम महाराजांचा जन्म झाला होता. सिंहगड किल्ला घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेंना याच किल्ल्यावरून 1670 मध्ये पाठवले होते. मित्रांनो, तुम्हाला हे माहिती आहे का याला काय बोलतात ते? आमच्या इकडे याला जातं बोललं जातं. याच्यामध्ये तांदूळ किंवा नाचणी याच्यापासून जर काही भाकरीसाठी पीठ आपण तयार करतो ते तांदूळ आणि नाचणी याच्यामध्ये दळले जायचे. जशी आता गिरणी येते तशी त्या काळामधली ही गिरणी आहे. मित्रांनो, ही तुम्हाला माहिती आहे का हे काय आहे ते? ही अशी एक खिंड बनवण्यात आलेली आहे, जशी काय जणू याच्यामध्ये पायवाट बनवलेली आहे जी पूर्ण अगदी फूडपर्यंत आहे. आता ही कशासाठी बनवलेली आणि का बनवलेली याचा काही आपल्याला उद्देश माहिती नाही आहे. पण तुम्हाला जर काही माहिती असेल तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून कळवा. सुवेला माचीकडून येतो त्यावेळेस आपल्याला इथे जो सुवेला माचीचा जो दरवाजा आहे त्याच्या जस्ट पुढे आपल्याला एक गणपती बाप्पाची मूर्ती मी पाहायला मिळते. चिलखती बुरुज सुवेला माची तिकडे होता. हा दरवाजा आहे. झेंडा फडकवण्यात आलेला आहे. आता फॉग आलेला आहे त्यामुळे काहीच दिसत नाही आपल्याला. तर सुवेला माची ही समोर आपल्याला पाहायला मिळते. इथे सुद्धा एक मंदिराचा आकार आहे, माहित नाही आता कोणता देवस्थान आहे. आणि ह्या गडाचा भाग, एक वाट आहे गडावरती येण्यासाठी जी आपल्याला इथे पाहायला मिळते. ते बुरुज आहेत 2-3
त्यानंतर आता सध्या तर आपण तिथे जाणार नाही, आपण आता जायचं आहे वरती बाले किल्ल्यावरती, तर आपण तिथे खाली जायचं नाही आहे. आपल्याला ज्यावेळेस त्या साईडने आपण येतो सुवेला माचीकडून, त्यावेळेस वरून आल्याच्यानंतर ज्यावेळेस बाले किल्ल्याकडे जायचं असतो त्यावेळेस हा इथे एक पाण्याचा टाकी आपल्याला पाहायला मिळतो. सध्याच्या परिस्थितीमध्ये टाकेची साफसफाईची काम केलेलं आहे. इथे गवत वगैरे आजूबाजूचा परिसरामधला साफ करण्यात आलेला आहे. एक साईडचा खांब मात्र ढासळलेला आहे दरवाजा मधला. तर हा इथे बुरुज खाली एकच आहे आणि हा बुरुजाच्या मध्ये हा एक ही तटबंदी आहे, त्याच्यामध्ये हा दरवाजा आहे. या दरवाजातून आपण आलो आणि आता आपण पुढे जाणार आहोत जिकडे माची आहे. कुशल नाईक सेनापती, प्रतापराव गुजर, सूर्याजी काकडे, बाजीप्रभू देशपांडे, सुभेदार तानाजी मालुसरे, सरसेनापती अंबिराव मोहिते आणि यशाजी कंक. आपण ज्यावेळेस या वाड्याच्या आतमध्ये येतो तर हा एक भुयारी मार्ग आहे जो आतमध्ये खाली जातो. तो जातो की छोटासाच आहे, पण इथे आतमध्ये तुम्ही पाहू शकता आतमध्ये जे आतमध्ये वाड्याचं काम केलेलं आहे तुम्ही बघू शकता. याचं लाकडामध्ये खांब तयार केलेले आहेत, कोरीव काम आहेत. आणि राजभवन कसं असतं हे तुम्ही आता पाहू शकता. बरेचसे खांब देण्यात आलेले आहेत आणि अशा प्रकारचं आहे. या इथे काही तोफ आहेत ज्या तुटलेल्या परिस्थितीमध्ये आपल्याला आढळल्या आहेत. समोर जो पाहता तो आहे वाडा आणि त्याच्याच समोर जो असणारा हा भाग आहे तो आहे दारूखाना म्हणजेच अंबरखाना याला बोललं जातं. तर मंडळी आपली पुढे चाललेली आहे, तर आपण जाऊया तिकडेच. इथे आहे रामेश्वर मंदिर. बाहेर आहे नंदी महाराजांचं मूर्ती मंदिर आहे. शिव मंदिर आपल्याला एक पाहायला मिळेल. एक शिवलिंग आहे आणि इथे आपल्याला बजरंगबली पाहायला मिळतं. रामेश्वर मंदिर, महाराणी सईबाईंची समाधी, इथे समोर एक दीपस्तंभ आणि याच्या समोरच पद्मावती देवी मंदिर आहे. लाकडाचे खांब, दगडाचे भिंती त्याच्यापासून बनवण्यात आलेला हा मंदिर आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला पाण्याची एक विहीर आहे आणि या विहिरीच्या बाजूलाच आपल्याला पद्मावती देवी मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. समोरच आपल्याला हा तलाव पाहायला मिळतो. पाण्याचा मोठा असा तलाव आहे. या तलावाच्या बाजूला हे दोन वाडे आहेत. जो अंबरखाना आपण पाहिला, या अंबरखान्याच्या मागच्या बाजूला ही एक वाट जाते आपण. ही वाट या तलावाच्या इथे येते. तुम्ही पाहू शकता की केवढा मोठा हा तलाव आहे. मंदिर आणि वाड्याच्या तिथून आपण ज्यावेळेस वरती येतो त्यावेळेस आपल्याला बाले किल्ल्याला जायला ह्या पायरी बांधकाम आता नवीन केलेलं आहे. पण त्याच ठिकाणी काय काय ठिकाणी हे दगडीचं असे मोठमोठे तलाव आहेत. आपल्याला इथं बोर्ड सुद्धा लावलेला आहे, राजगड बाले किल्ला परिसर, बाले किल्ला मार्ग. बघू शकता हे दगडाचे उभेच्या उभे असे सुळके पाहायला मिळतात आपल्याला. एक आहे की सह्याद्रीमध्ये आपण ज्यावेळेस येतो तर सह्याद्रीचं हे रांगडं आणि राकट रूप हे असं आपल्याला पाहायला मिळतं. तर मंडळी बघू शकता
आता तिथून आपण वरती पॅच चढून आलेलो आहोत. पूर्ण कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत. वरच्या साईडला पण तुम्ही बघू शकता मित्रमंडळी वरती गेलेली आहेत. पाण्याचा निचरा होतो इथून थोडा थोडा. अरे चांगला आहे, सोपा आहे रे, सोपा आहे. कोणी कठीण. उभ्याच्या उभ्या पायऱ्या एकदम. खब्या दिलेल्या आहेत तिथे कातळामध्ये. खब्या तशा दिलेल्या आहेत कातळ्यामध्ये आहे ना. एकदम बघू शकता हा एकदम डेंजर पॅच आहे. खूपच भयंकर. उभाच्या उभा हा सुळका आहे. तिथून पुन्हा जायचंय वरती. बरं आहे की हे साईडला लोखंडी पायपाचे सपोर्ट दिलेले आहेत. उतरते वेळी अगदी हालत खराब होणार. इथपर्यंत आपल्याला सपोर्ट होता. तर वरच्या भागाला बिलकुल पण सपोर्ट नाही आहे. पाणी पण वाहून येते. चिकट झालेला भाग दिसतोय. एवढा पॅच वरती चढून आलो का उजव्या बाजूला एक आपल्याला मावळ्यांना विश्रांतीसाठी किंवा देखरेखीसाठी वाटेवरती लक्ष ठेवण्यासाठी चौकी बनवण्यात आलेली आहे. चला वरती जाऊया. काढले फोटो. आता तो आहे गडाचा महादरवाजा जो आपल्याला समोर पाहायला मिळत आहे. संभाजी महाराजांच्या निधनानंतर जसा आपण खालून किल्ल्यावरती चढून येतो तसंच आपल्याला समोर किल्ल्याचा महादरवाजा आपल्याला पाहायला मिळतो. राजगड गडाचा बाळे किल्ल्याचा महादरवाजा. उगाचच म्हणत नाही की या सह्याद्रीच्या खुशीमध्ये आल्याच्या नंतर स्वर्गाहून सुख नाहीये. ते याच कारणाने पाहू शकता की सर्वत्र अगदी धुकंच धुकं आहे. असं वाटतं की आकाशामध्येच आलेलो आहोत. बाले किल्ल्याच्या माथ्यावरती आल्यानंतर आपल्याला पहिल्याच समोर दिसतो तो म्हणजे हा चंद्र तलाव. आणि याच्यामध्ये आपल्याला खूप छोटे छोटे असे हे मासे आहे पाहायला मिळतात. यांना बोलतात गप्पे मासे. या चंद्रकोर तलावाला नाव चंद्रकोर का देण्यात आलं तर या
तलावाचा जो आकार आहे तो चंद्रकोरीसारखा बनवण्यात आलेला आहे, म्हणूनच या तलावाला नाव चंद्रकोर असं देण्यात आलेलं आहे. तुम्ही बघू शकता की किती दुःख इथे वाढत आहे. बालेकिल्ल्याच्या माथ्यावरती आल्याच्यानंतर आपल्याला 1 तिकडे 2 3 4 5 6 आणि 7 टोटल असे पाण्याचे तलाव हे आपल्याला 7 पाहायला मिळतात. या साईडला इकडे ही बाजारपेठ आहे. बाजारपेठेचं असे छोटे छोटे गाल्यांचे असे म्हणजे अवशेष पाहायला मिळतो आपल्याला. आणि आता इथे आपल्याला महाराजांचा वाडा बोलतात आहे तो आता बघायला जायचं आहे वरती. तुम्ही बघू शकता इथे हे चुलीचे अवशेष आहे. 1 2 3 चुली इथे बनवण्यात आले आहेत. हा राजवाडा आणि म्हणजे हा राजवाडा आहे. हे पॅक असणार आहे इथून आहे ना ही अशी. हा ही बाहेरून अशी म्हणजे एंट्री असेल आणि ही पूर्ण भिंत असेल ना किचन साठी. अच्छा हा किचनचा भाग असणार. जसं आपण खालच्या बाजूने येतो मंदिराच्या आपल्याला महाराजांचा राजवाडा इथे पाहायला मिळतो. हे आतमधलं स्थान आहे. त्याच्या मागच्या बाजूला चूल होती जी आपण पाहिली आणि ही राजवाड्याची ही भिंतच आहे जी चारी बाजूनी आहे. आणि हा इथे सुद्धा एक आतमध्ये घराचा अवशेष आहे. त्याच्यानंतर या साईडला सुद्धा एक 4 भिंतींचा असा वाड्यासारखंच आहे. मित्रांनो, वेळेच्या अभावी व पावसामुळे उर्वरित परिसर म्हणजे संजीवनी माची व बालेकिल्ल्याचा परिसर पूर्णपणे आपण पाहू नाही शकलो. तर याचा ट्रॅक आपला पुन्हा होणार आहे जानेवारी या महिन्यामध्ये, जानेवारी 2025ला. तर मित्रांनो, अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा आणि व्हिडिओ पाहून आवडल्यास तुमच्या मित्रांमध्ये जरूर शेअर करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.